नमस्कार मैत्रिणो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की गॅस बर्नर जे घाण असतात मैत्रिणो, आणि काय होतं हे गॅस घाण झाल्यामुळे काय होतं, होल पूर्णपणे बुजून जातात आणि मग काय होतं, आपला गॅस पूर्णपणे वाया जातो आणि स्वयंपाकही होत नाही आणि गॅस तर लवकरच संपतो। त्यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे मैत्रिणो, आणि हा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा, कारण आपला गॅस भरपूर दिवस जाणे फार महत्त्वाचं आहे। आता गॅसच्या किमतीही भरपूर वाढलेल्या आहेत, तर मैत्रिणो गॅस जास्त का संपतो, का तर आपल्या बर्नरमध्ये प्रॉब्लेम असतो, बर्नरच्या होलमध्ये घाण अडकलेली असते, त्यामुळे संपायचं तिथं संपतो गॅस, पण आपला ज्यावेळेस पेटवतो त्यावेळेस मोठा असा लागत नाही, खूप असा छोटा आपला गॅस पेटतो आणि त्यामुळेच आपला गॅस लवकर संपतो। आणि तो लवकर संपू नये त्यासाठी मी तुम्हाला आज ट्रिक सांगणार आहे। तर एक तुम्ही भांडं घ्या आणि त्या भांड्यामध्ये बर्नर बुडतील एवढं तुम्ही पाणी घ्या मैत्रिणींनो, आणि खूप छान हा उपाय आहे। तर एका भांड्यामध्ये तुम्ही बर्नर दोन्हीही बुडतील एवढं तुम्ही पाणी घ्या। आता मी घेतलेलं आहे भांडं, त्यामध्ये पाणीही घातलेलं आहे। आपल्याला घ्यायचं आहे एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यावर पूर्णपणे एक पुडी इनो सोडा टाकायचा आहे। इनोचं पाकिट पूर्णपणे फोडलेलं आहे आणि ते पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे आणि लगेच मैत्रिणींनो घाई गडबड करू नका बर्नर त्या पाण्यातून काढायची। तुमचं ज्यावेळेस स्वयंपाक वगैरे होईल, सगळं किचनमधील काम होईल, त्यावेळेस तुम्ही हे बर्नर काढा आणि एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक अर्धा ते एक लिंबू पिळा आणि तुम्ही अशा पद्धतीने थोडासा इनो त्याच्यामध्ये घालू शकता मैत्रिणींनो। आणि अशा पद्धतीने इनो घातल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला भिजू घालायचं आहे आणि भिजू घातल्यानंतर आपले बर्नर खूप सुंदर आणि असे चमकणार आहेत आणि पूर्णपणे होल मोकळे होऊन आपला गॅस मोठा असा पेटणार आहे। लहान गॅस पेटल्यामुळे मैत्रिणींनो आपला स्वयंपाकही लवकर होत नाही आणि गॅस तर लगेचच संपतो, त्यामुळे नुकसान आपलंच आहे। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे, तर एकदा वेळ काढून नक्की बघा आणि असा तुम्ही ट्रिक वापरा। आणि तुमचे बर्नर जर घाण झाले असतील, होल जर बुजलेले असतील, तर अशा पद्धतीने तुम्ही होल स्वच्छ करू शकता की जेणेकरून तुमचे बर्नर तुमचा गॅस व्यवस्थित मोठा पेटेल आणि तुमचा स्वयंपाकही लगेच होईल आणि गॅस तुमचा जास्त दिवस जाईल, संपणार नाही। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की स्किप न करता व्यवस्थित बघा, तर तुम्हाला सर्व काही माहिती कळेल। अशा पद्धतीने काय करायचं आहे, लिंबू एक पिळून घ्यायचा आहे, इनो घालायचा आहे, बर्नर बुडतील एवढं पाणी घालायचं आहे। घाई गडबड करू नका, तुमची सगळी कामं झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी हे पाण्यातून आपल्याला काढून बघायचे आहेत। मग पूर्णपणे पाणी काळं होणार आहे मैत्रिणींनो, आपले बर्नर स्वच्छ होणार आहेत, होल पूर्णपणे रिकामे होणार आहेत आणि होलातून आपला गॅस मोठा पेटणार आहे आणि त्यामुळे आपला स्वयंपाकही लवकर आणि फास्ट होणार आहे, आपल्या गॅसची बचत होणार आहे, आपले पैसे वाचणार आहे। तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। तर बघू शकता आता 15 मिनिटं होऊन गेलेले आहेत मैत्रिणींनो, तर बघा आपला बर्नर किती आता चमकत आहे, स्वच्छ होत आहे, क्लीन झालेला आहे, का तर आपण लिंबू आणि इनोचा वापर केल्यामुळे पूर्णपणे बर्नरची होल आता रिकामी झालेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही हा घरगुती ट्रिक्स नक्की वापरा की जेणेकरून तुमचा गॅस मोठा पेटेल आणि पूर्णपणे बर्नरचे होल आहेत ते रिकामे होतील। बर्नरचे होल पडल्यामुळेच मैत्रिणींनो काय होतं, आपला गॅस लवकर मोठा पेटत नाही आणि त्यामुळे गॅस संपतो आणि मगच आपलं गॅस लवकर संपल्यामुळे आपलं नुकसान होतं। तर अशा पद्धतीने तुम्ही जर 15 मिनिटं भिजू घातलं ना, तर खूप छान बर्नर आपले स्वच्छ होणार आहेत, होल त्याचे रिकामे होणार आहेत, मोठा असा गॅस पेटणार आहे आणि स्वयंपाकही लवकर होणार आहे। तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो काय करायचं आहे, 15 मिनिटांनी काढल्यानंतर पूर्णपणे मैत्रिणींनो बर्नर पूर्ण काळा कुट्ट झालेला असतो, त्यामुळे पूर्ण व्यवस्थित क्लीन होत नाही, पण होल मात्र पाण्यात घातल्यामुळे क्लीन झालेले असतात। पण वरून क्लीन होण्यासाठी आपल्याला व्हील पावडर घ्यायची आहे, आपण जो दात घासतो तो ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रशच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने 2-3 वेळा घासून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। असं तर तुम्ही घासून घेतलं ना, पूर्णपणे आपले बर्नर स्वच्छ, निर्मळ आणि चमकणार आहेत, होल ही पूर्णपणे मोकळे होणार आहेत। होलामध्ये केर, कचरा, घाण आणि जमट काळी जाळी वगैरे अडकली असेल तर ती पूर्णपणे निघून जाणार आहे, आपला गॅस मोठा पेटणार आहे, स्वयंपाकही लवकर होणार आहे। तर अशा पद्धतीने ब्रशच्या साहाय्याने व्हील पावडर घ्यायची आणि वरून हे आपल्याला स्वच्छ पद्धतीने 5 ते 6 मिनिटांनी अशा पद्धतीने घासून घ्यायचं आहे मैत्रिणींनो, कारण बर्नर आपण नेहमी वापरतो त्यामुळे खूप असे काळे होतात कोळशासारखे आणि ते निघायला खूप जड जातात। तर अशा पद्धतीने ब्रशनं घासलं तर बघा किती चमकत आहे आणि नवीन बर्नर आणल्यासारखं वाटत आहे। तुम्ही अजून एक 15-20 मिनिटं ठेवलं ना, तर पूर्णपणे काळपटपणा जाणार आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तुमचा पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर अशा पद्धतीने एक पाण्यामध्ये लिंबू पिळा, इनो घाला, इनो नसेल तर सोडा घाला आणि 15 ते 20 मिनिटं बर्नर ठेवा, खूप स्वच्छ निर्मळ आपले बर्नर निघणार आहे। तर बघू शकता आता मी चांगल्या पाण्याने ही धुवून दाखवत आहे।
तर बघा किती क्लीन झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही ही घरगुती ट्रिक नक्की वापरा. आता दुसरंही मी तुम्हाला बर्नर दाखवते. बघा आता होलातून पाणी पूर्णपणे जात आहे खाली, तेही मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. आपला बर्नर किती चमकत आहे. अगोदरचा बर्नर ह्याच्या बर्नरमध्ये खूप फरक आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील बर्नर स्वच्छ करू शकता की जेणेकरून आपला गॅस मोठा पेटणार आहे आणि स्वयंपाकही लवकर होणार आहे, गॅसची बचतही होणार आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. इतरांनाही ही माहिती कळू द्या की जेणेकरून त्यांचाही गॅस भरपूर दिवस जाईल. तर ही ट्रिक कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, गॅस तुमचा भरपूर दिवस जाईल, होल ही पूर्णपणे निघून जातील आणि तुमच्या गॅसची बचत होईल. अशा पद्धतीने स्वयंपाकही फास्ट होईल. बर्नर जर हळू चालत असेल तर हा उपाय नक्की करा. भेटूया नेक्स्ट